राज्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार। रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये रिक्षाचं भाडं कमीत कमी 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार। आजपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये भाडेवाढीला मंजुरी। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। एसटीच्या दरवाढीवरून प्रवाशांची नाराजी। एवढे पैसे देऊनही उभं राहून प्रवास करावा लागतो, प्रवाशांची भावना। अमरावतीमध्ये देखील एसटी दरवाढीच्या विरोधामध्ये प्रवासी संतप्त। आधी बसेसची सुधारणा करा आणि मग भाडेवाढ करा, प्रवाशांची प्रतिक्रिया। भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये स्फोट। दोघांचा मृत्यू। फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाल्याची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात 5 कामगार गंभीर जखमी। कामगारांवरती खासगी लक्स रुग्णालयामध्ये उपचार। भंडाऱ्याच्या आयुध कंपनीमधील स्फोटावरती फडणवीसांची एक्सपोस्ट। संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयानं मदत कार्यामध्ये सहभागी। फडणवीसांची माहिती। तर दुर्घटनेसंदर्भातील मृतांना वाहिली श्रद्धांजली। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेला स्फोट हा मोदी सरकारचं मोठं अपयश। नाना पटोले यांचा हल्लाबोल। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांची घटनास्थळी भेट। 6 ते 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याची भोंडेकरांची माहिती। जळगाव शहरामध्ये लांडोर खोरी उद्यानाच्या जवळ उभ्या असलेल्या एका कारला आग। घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या दीड वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही। मात्र काँग्रेस आणि शिवसेना सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती। 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती। अभिनेता विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटातील गाण्याला शिवप्रेमींचा विरोध। गाण्यामध्ये संभाजी महाराज आणि येसुबाई नाचत असताना दाखवले। चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा दिला इशारा। सैफ अली खानवरील हल्ला करणाऱ्या आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीला आज वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आणि अटकेतला यांच्यामध्ये साम्य नाहीये। आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांचा दावा। खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती। वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब। हल्लेखोरानं हात, पाठ आणि मानेवरती चाकून हल्ला केला। सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं। सैफचा जबाब। मुंबईमधल्या राम मंदिर रेल्वे स्टेशनच्या जवळ रिक्षा चालकाचा 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार। आरोपी रिक्षा चालकाकडून बलात्कार केल्याची कबुली। पोलिसांकडून पुढच्या कारवाईला सुरुवात। कॅन्सरग्रस्त मुलीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या नेपाळी नर्सचा घरातल्या तिजोरीवरती डल्ला। घाटकोपरमधली घटना। पोलिसांनी नर्सला केली अटक। ठाण्यात कॅडबरी उड्डाणपुलावरती कारला लागली अचानक आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। मागच्या 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट। पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे हवेमध्ये गारवा वाढला। पुढील 2 दिवस तापमानात घट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील आठवड्यामध्ये शिवाजी पार्कमधील धुळीचा आढावा घेणार। मुंबई आयआयटीनं दिलेल्या उपाययोजना अंमलामध्ये आणल्यानंतर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला जाणार। 25 आणि 26 जानेवारीला पश्चिम रेल्वेकडून 1 तासाचा ब्लॉक। वाणगाव ते डहाणू रोडच्या दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक। चर्चगेट डहाणू रोड लोकल आणि विरार ते डहाणू रोड पॅसेंजर वाणगाव स्थानकापर्यंत धावणार। वसईमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी शाळकरी मुलांनी काढली तिरंगा रॅली। यात्रेसाठी बनवण्यात आला होता 100 मीटर लांब तिरंगा। सरपंच देशमुख यांच्या हत्येसाठी तलवारीसारखे धारदार शस्त्र वापरलं। 4 लोखंडी रॉड, कत्तीचा आणि 41 इंचाच्या गॅस पाईपचाही केला वापर।
एसआयटीच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची घेतली भेट। महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात धस यांचं निवेदन, हत्येचा तपास LCB कडे देण्याची केली मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरण मकोका कारवाईमधील आरोपी सदुर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार। धाराशिवमध्ये बारदाना संपल्यानं पुन्हा सोयाबीन खरेदी थांबली। सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाहेर 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुक्काम, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर, मात्र बॅनरवरती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यानं शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। मंत्री हसन मुश्रीफ समर्थकांनी ठेवले चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस। मुश्रीफ समर्थकांचा इशारा नक्की कोणाला, हा प्रश्न उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।